अहमदपूरचे आप्पा, त्याचं दीक्षा मंत्र मिळाला मला. आणि अहमदपूरच्या आप्पाने तेव्हा सांगितलं, बेटा म्हणले गाऊया आरती बसवलिंगाची, गाऊया आरती बसवलिंगाची, तमलूर निवासी शिवानंद गुरुजी, तमलूर निवासी शिवानंद गुरुजी, तमलूर निवासी शिवानंद गुरुजी, तमलूर निवासी शिवानंद गुरुजी. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ध्यानमूलं गुरु मूर्तिं पूजामहं गुरु. बोले तैसा चाले याची देई हा प्रचिती, बोले तैसा चाले याची देई हा प्रचिती. शिवशंभूचे स्वरूप लेऊनी नांदे भूवरती, शिवशंभूचे स्वरूप लेऊनी नांदे भूवरती. बोले तैसा चाले याची देई हा प्रचिती, शिवशंभूचे स्वरूप लेऊनी नांदे भूवरती. सतेज सुंदर श्यामल मूर्ती, सतेज सुंदर श्यामल मूर्ती, गुरुमाऊलीची गुरुमाऊलीची. गाऊया आरती बसवलिंगाची, गाऊया आरती बसवलिंगाची, तमलूर निवासी शिवानंद गुरुजी, तमलूर निवासी शिवानंद गुरुजी. तमलूर धर्माचा मार्ग दाविण्या दीपस्तंभ होई, धर्माचा मार्ग दाविण्या दीपस्तंभ होई. 84चा चुकवून फेरा पैल तीराने, 84चा चुकवून फेरा पहिला तीराने. सद्धर्माचा मार्ग दाविण्या दीपस्तंभ होई, 84चा चुकवून फेरा पैल तीराने. माय बाप हा दीन जनांचा गोष्ट अनुभवाची, माय बाप हा दीन जनांचा गोष्ट अनुभवाची, कमलूर निवासी शिवानंद गुरुजी. गाऊया आरती माय माऊलीची, गाऊया आरती बसवलिंगाची, कमलूर निवासी शिवानंद गुरुजी, कमलूर निवासी शिवानंद गुरुजी. महाराजांनी, शिवानंद शिवाचार्य महाराजांनी परमरहस्य ग्रंथावर प्रवचन करून आपल्याला भक्ती आणि युक्ती आणि शक्ती दोन्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. महाराजांचा भाव, आमच्यावर असणारं प्रेम, निमंत्रण दिल्यावर महाराजांनी एका शब्दात हो भरलेत. धानोरच्या मंडळीला वाट लावलं होतं आणि एका शब्दात महाराजजी हो म्हणले. किती प्रेम भाव, संताचं प्रेम हे प्राप्त होण्यासाठी सुद्धा सद्गुरूचीच कृपा पाहिजे. पूर्व सुकृत उदयाला आलं की सद्गुरूची कृपा होत असते. म्हणून माणसानं सत्कर्म सदैव केले पाहिजे. कर्मावर जीवाचा प्रवास आधारित आहे. कर्मरूपी पैसा असलं की सगळं काही चालते, कर्मरूपी पैसा नसलं की काहीही चालत नाही. कितीही मेहनत करा, काही करा, काही होत नाही. आपण एका संताला आणणं शक्य नाही. आपल्याला आपल्या गुरुला जरी घरी आणायची इच्छा असेल तरी आणणं शक्य नाही. पण सद्गुरूची कृपा झाल्यावर अनेक गुरुवरांचं प्रेम प्राप्त होते. आज या सप्त्याच्या निमित्तानं अनेक गुरुवरांचे चरणकमल लाभत आहेत. अनेक गुरुवरांच्या चरणाचं दर्शन होत आहे. खूप सौभाग्याची गोष्ट आहे. आजच्या या तिसरा दिवस आहे, चौथा दिवस आहे. बाबा 4 दिवस गेली ह्या रामकथेमध्ये. गेल्या वर्षी महाराज जे आले होते
अनेक संत आले होते. तसंच हे राधाकृष्ण महाराजजी पहिल्या दिवशी खूप आग्रह केल्यानंतर आलेत का त्यांची कथा होती जयपूरला आणि 7 तारखेला आणि आपल्याला 6 तारखेला पाहिजे होते. 2 तास नसं संध्याकाळचं काही 1 तासभर त्यांनी भजनं गायले 4-5 म्हणून. मी तर स्टेजवर पोहोचू शकलो नव्हतं. असं जवळजवळ आले की महाराज स्टेजवरून खाली उतरले होते. लोकांनी सांगितलं, महाराजांना सांगितले पुढच्या वर्षी मी कथा इथं करणार आहे. मी म्हणलं काहीच विचार ऐकूनच मी हे परेशान. महाराज कसं म्हणले बाबा एकच कार्यक्रम करायचे हे नव्हतं तर हे दुसरं नियोजन कसं. मग काही म्हणल्याने सकाळी त्यांना श्रीफळ पाकिट जसं आता केले. महाराज जाणारे होते ते हैदराबादला, त्यांचे विमान होतं, संगच वापस जाणार होते स्टेजवरून, पण थांबले सकाळी. मग त्या दिवशी काय माहीत त्यांची भेट झाली नाही, कामाची व्यस्त असल्यामुळं. सकाळी श्रीफळ द्यायला गेल्या, पाकिट द्यायला. महाराज म्हणले मला इथं करायचे, मला याची काही गरज नाही म्हणले, मी काहीच घेणार नाही, मला इथं कथा करायची. मी खूप लालची म्हणले, मला इथं कथा करायची म्हणले. आता संताच्या शब्द हो म्हणल्या आणि सगळं नियोजन सगळं महाराजांनी केलं. ही सगळी सद्गुरूची कृपा आहे. हे संत मायबाप आपल्यावर कृपा करतात तेव्हा हे असं काही घडते. मेहनतीनं कष्टानं पळून धावपळ करून होत नसते. ते संताच्या कृपेनं असं होत असते, गुरुमाऊलीच्या कृपेनं आतवस असते. म्हणून तुम्ही सर्वजण या कार्यक्रमामध्ये परमरहस्य ग्रंथाला बसलेल्या महिला मंडळ, पुरुष मंडळी, आमचे दिगंबर पाटील धानोरकर, याच्यामध्ये धानोरची मंडळी भरपूर सेवेला आहे. महाराज स्वयंपाकघरामध्ये त्यांची ड्युटी आहे. जवळजवळ 100-150 लोक असतील ना, 200 लोक असतील. 200 लोक आता स्वयंपाकघरात त्यांची व्यवस्था आचार्यासोबत. त्याच्यामुळे अनेक लोक गावगावचे लोक सेवा करत आहेत. हे सगळे तुमचीच कृपा आहे. तुम्ही घार हिंड्या आकाशी चित्ते तिच्या पिल्ल्यापाशी म्हणल्यावानी तुम्ही कुठं तमलूर राहिले का, अजून कुठं हैदराबाद राहिले का, अजून कुठं बिदरला गेले का, कर्नाटकमध्ये गेले, कुठे जरी गेलात तरी तुमचं लक्ष असंच आमच्याकडं राहू द्या. अशीच कृपा राहू द्या. सदैव कृपा करा म्हणल्यावर होत नसते. संताच्या हृदयामध्ये आपोआप सेवा केले की आपोआप कृपा होते. सेवा केलं त्याचा मोबदला आपोआपच साधू संत देतात आणि आशीर्वाद रूपाने देत असतात. सदैव संताच्या चरणाची सेवा घडाय. देवाची गरज नाही, संताची गरज आहे. आणि संत सेवा झाले की आपोआप देव मागं लागून देते. संत सेवा करायची म्हणजे आपणाला घडायचे असतात तर अगोदर भोळ्या महादेवाला प्रार्थना ती करायची. आता महाराज म्हणले तुम्ही कशासाठी पारायणला बसले, देवळा कशा नोकरी लागावं, माझं पोरगं पास व्हावं, MBBSला नंबर लागावा, इंजिनिअरला लागावं, व्यवहारामध्ये यश यावं, दुकानामध्ये यश, हे सगळं कामना घेऊन आपण बसलो. जेव्हा जीवात्मा मला काहीच लागत नाही भोळ्या महादेवा तुझी सेवा घडावं हे भाव ठेवते तेव्हा शंभो महादेव प्रसन्न होते आणि आपल्या रूपानं, संताच्या रूपानं, गुरुच्या रूपानं आपल्यासपरी प्रगट होतात आणि कृपा करतात. शंभो महादेव श्रीशल्य मल्लिकार्जुन अति आल्हाद होते, लक्षात ठेवा. म्हणून केव्हाही बेक माणसानं भोळ्या महादेवाची भोळी भक्ती करायची. 1 लोटाभर पाणी, तांब्यावर पाणी, 1 बेलपत्री भस्म, नसल तर बेलपत्री जरी नसलं काटे हात, झाड कोट आहे की माहीत नाही, चालता जाता कोण्या रोडला धोत्र्याचं फूल दिसते, 1 फूल तोडलं, स्वच्छ पाण्यात धुतलं आणि ठेवलं, पिंडीवर अर्पित केलं. भावपूर्वक कुठलीच कामना नाही. नित्यनेम जो कोणी करतो त्याच्या पाठीमागं शंभो महादेव कृपा केल्याशिवाय हात नाही. आणि आपल्या गुरुदेवाला, आपल्या ब्रह्मज्योतीला गुरुरूपानं आपल्यापाशी पौची करतो आणि त्याला हाताला धरून सगळं काही करून घेतात. काही करायची गरज पडत नाही. संत हे गुरु महाराज हे आपल्या हाताला धरून सगळं करून घ्या. त्याला बोलाय जमत नाही, चालाय जमत नाही, अशा लेकरा जन्मदाते आई हाताला धरून चालवते, दोन्ही बोटाला धरून चालवते, 1-1 पाऊल बाळ टाकते, आईला आनंद होते. तसं शिष्याला गुरु हे आपल्या हाताला धरून चालव. आपल्याला कळत नाही, फक्त आपलं लक्ष त्यांच्या चरणाकडं पाहिजे. आपलं लक्ष त्यांच्या चरणाकडं असे शंभो महादेव गुरुरूपानं आपल्या हाताला धरून चालवतात. आपल्या हाताला धरून काही जेवू घालतात, पिऊ घालतात, सगळं काही करते. लक्षात, गुरु महाराज हे आपला सगळं काही करतात, तेच करून घेतात. सगळं काही ते करतात, फक्त आपली त्यांच्या चरणावर निष्ठा पाहिजे. त्यांनी दिलेल्या गुरुमंत्रावर निष्ठा पाहिजे. ज्या ज्या दैवतेची आपण आराधना करतो त्या पद्धतीचे गुरु महाराज आपला मार्गदर्शन करतात. ज्याची जशी दत्तभक्ताच्या दत्ताच्या उपासना सांगा त्या पद्धतीने केलं पाहिजे. पांडुरंगाची भक्ती वैष्णव असाल तर तुळशी माळगळा चंदन गुपा लावलंच पाहिजे.
आणि शिवभक्त अशा तर गुरु महाराज येऊन लिंगपूजा 3 टाइम भस्म कपाळ लावला पाहिजे, बेलपत्री वाहिली पाहिजे. अहमदपूरचे आप्पा आम्हाला दीक्षा देते सांगली होती. अहमदपूरच्या आप्पांनी दीक्षा देतं सांगली. धानोर गावामध्येच म्हणजे गाव उठलं होतं नवीन 86ला. 84ला गाव उठलं, पण मी 86ला आलो होतो. बार्शीच्या पिरियडमध्ये अहमदपूरचे आप्पा तिथं दीक्षा मंत्र मिळाला मला. आणि अहमदपूरच्या आप्पांनी तेव्हा सांगितलं, बेटा म्हणले भस्म सोबत ठेवायचं. कुठे जरी गेलं एक छोटासा गिलास ठेवलं तरी चालते. जे नळाला पाणी असेल ते पाणी, शिवाचं नामस्मरण करायचं, गुरुला स्मरण करायचं, ते पाणी घ्यायचं. त्याला घाण वीट काही म्हणायचं नाही, ते पाणी घ्यायचं आणि पूजा करायची. एक छोटूसं आसन आपल्यासोबत ठेवायचं, भस्म ठेवायचं आणि वाळलेलं बेलाचं पान तिळा इतकं जरी असं जमते म्हणजे, पण पूजेमध्ये बेलपत्री असावं म्हणजे असा नियम सांगला. आणि गुरुमंत्र दिलेला दीक्षा मंत्र मिळाला. आणि महाराजांच्या कृपेनं ती अखंड पूजा चालली. तर अखंड येतो ना साक्षात शंभो महादेव, तमलूरच्या आपा शिवानंद शिवाचार्य महाराजांच्या रूपानं शंभो महादेव आमच्या सोबत आहेत. लिंगपूजा कधी सोडू नये, आपला धर्म आपण सोडू नये, आपलं आराध्य दैवत कुळगुरू सोडून इतरत्र पडू नये. जे आराध्य दैवत आपलं जे असेल ते असेल, पण जे कोणी समोर आला संत त्याला आपलंच आराध्य दैवत म्हणून नतमस्तक व्हायचं. त्याला हे आहे ते आहे म्हणायचं नाही, तर दोष लागते आपणाला. प्रसाद आपण कोणाला उपास असेल, पाण्यावर उपास असेल, अन्न प्रसाद आला तर एक शीत आपण खाऊ शकतो, नाही तर प्रसाद दोष लागते. म्हणून नामाचा दोष, प्रसादाचा दोष, पंथाचा दोष हे लागू नये. कोणतीही निंदा ऐकू नये, निंदा करू नये. निंदा एवढं पातक कोणतं बी नाही. म्हणून कधी प्रसादाचा द्वेष करायचा नाही, कोण्या संताचा द्वेष करायचा नाही. त्यांच्या चरण आपला आराध्य आपले गुरु महाराज, कुठलेही गुरु महाराज असो, त्यांच्या स्वरूपामध्ये बघायचं, त्यांचे चरण कमल बघायचे. आपणाला काय केलंय गुरुदेवानी, त्यांच्या अंगावर जे भगवं आहे बघा. पटाभिषेक करतेस काय करतात, एक लहान 5 वर्षाचा मुलगा जरी गादीवर बसला, जेव्हा पटाभिषेक होते आणि ते 80-90 वर्षाचे गुरु महाराज जरी असतील तरी साष्टांग परंपरेच्या गादीवर बसून साष्टांग दंडवत करून पादोदक तीर्थसुद्धा घेऊ शकतात. किती म्हणजे बापरे, किती तत्व लक्ष ठेवा, किती भाव मोठा आहे ते. खूप मोठा भाव आहे, अंगाला रोमांच येतात बघलं तर लक्षात ठेवा. म्हणून गुरुतत्व हे आपणाला कोण्याही पंथाचे कुठलेही जरी गुरु महाराज आले, आपणाला फक्त अधिकार आहे की नतमस्तक होणे. आपणाला हे नाही ते नाही म्हणलं तर आपणाला दोष लागते. आपण आपल्या आराध्य दैवताला त्यांच्या स्वरूपामध्ये बघायचं, तर आपणाला त्यांचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आप्पांनी आपल्यावर, तमलूरच्या आप्पांनी आपल्यावर खूप मोठी कृपा केली. त्यांच्या अमृतवाणीहून अमृतमय दूध पाजवलं. असे सदैव पाना, जसं गाई गोट्यामध्ये राहते, दिवस हिरवा चारा राहते, पण हुंबू सारखं तिकडंच वरडत राहते, का कोट्याकडं तोंड करून लक्ष देऊन वरडत राहते, तसं आप्पा कोठेही जरी राहिले तरी लक्ष आपल्याकडं असते. मग हे भाव घेऊन तुम्ही भक्ती करा, तुम्हाला कधीही काही कमा. माझ्यासारख्या पामरजेवर एवढी कृपा केली सद्गुरुनाथन शिव सद्गुरू शिवलिंग स्वामींनी, म्हणून ही तमलूरच्या आप्पाचे चरण कमल आज मला पाद्यपूजा मिळाली. आज माझा दिवस खूप मोठा भाग्याचा आहे. या किती जरी समजा वैभव प्राप्त झालं, किती जरी खजिना मिळाला, सोनं चांदी नस्वर हे सगळं वैभव प्राप्त झालं, तरी संताचे चरणकमल ज्या दिवशी नाही दिसले ते संपत्ती सदा तुच्छ आहे. काही उपयोग नाही. तो दिवस अति कपाळकरांचा दिवस आहे. आणि कुठलंच वैभव प्राप्त झालं नाही आणि संताचं पाददोक तीर्थ मिळालं, आणि तो दिवस अतिभाग्याचा, त्याची गणता करता येत नाही. आज माझं खूप मोठं भाग्य, एवढं भाग्य की सांगता त्या भाग्याची गणती नाही. की आज सकाळी सकाळी महाराजांचे चरणकमल दिसले. मठात गेलं तरी पाद्यपूजा करायला मिळत नाही. मिळते का दर्शन गर्दी, बापूकडे गर्दी खूप राहते, महाराज गर्दी भरपूर राहते, गर्दी राहतात, कोण्या गरबीत राहतात, होऊ शकत नाही. पण केवढी कृपा, गुरुमाय येऊन येतं कृपा करे. संताला गुरुला गुरुमाय म्हणतात. गुरुमाय आपल्यावर येऊन कृपा केली, चरणकमल दिले. पण एवढं भाग्य काढा. हे अशीच कृपा सदैव राहावं, तुमच्यावर सर्वांना कृपा प्राप्त व्हावं. आणि सर्वांनी इकडं तिकडं बाजूला न बसता, आता कथेचा सुद्धा टाईम आता, राधाकृष्ण महाराजसुद्धा व्यास महाराज येणार आहेत, म्हणून सर्वांनी शिस्त बसा. सर्वांनी इकडं तिकडं न फिरता मंडपामध्ये येऊन बसा. सर्वांनी प्रसाद घ्या, प्रसादामध्ये व्यवस्था टापटीप ठेवा, कमी अन्न सोडू नका. हां, सर्वांनी
प्रसाद लागते तितकाच घ्यायचा. भरपूर प्रसाद आहे, व्यवस्थित प्रसाद आहे, वाडायकरी भरपूर आहेत, कुठंच कमतरता नाही. का तर आप्पाची कृपा आहे. मी काय म्हणतो तुम्हाला, आप्पा कुठंही राहावं, कुठंही हिंडो, कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये कुठंही राहावं आप्पा, पण लक्ष त्यांचं आमच्यासारख्या पामर जीवावर राहते. म्हणून सर्वांना कुठं काही कमी पडत नाही. फक्त भाव तर ठेवा. भाव ठेवलं तर गुरुदेव आपल्यावर कृपा आपोआपच करतात. कृपा आशीर्वाद द्या म्हणायची गरज नसते. संत हे लोण्याच्या गोळ्यापेक्षा बी मऊ. लोण्याचा गोळासुद्धा कडकच आहे. गुरुमायेपुढे लोण्याचा गोळासुद्धा कडक आहे. तर एवढं त्यांचं अंतःकरण गदगद असते. म्हणून आपण सेवा करून जीवन धन्य करा. इथं राहत अनेक संतांचे चरणकमला. आता एक नाशिकहून दत्तधाम महाराज आहेत. दत्तधामचे महाराज, त्यांच्यासोबत कमीत कमी 25-30 त्यांचे सेवादारी आहेत. ते महाराजी हप्त्यातून फक्त एकदाच प्रसाद घेतात, बाकी नारळाच्या पाण्यावर राहतात. असे कित्येक वर्ष झालेले. आता दत्तधाम नाशिक येतं, गोदावरीच्या काठी खूप मोठा आश्रम आहे त्यांचं आणि गुरुकुल आहे. तिथं विद्यार्थ्यांना शिकवत असतात. आणि ते महाराज एवढा त्याग तो म्हणता, हार जमत नाही, स्पर्श जमत, सगळ्यांना दुरून दर्शन करायचं, कोणी स्पर्श करायचा प्रयत्न करायचा नाही. येतं त्यांचा स्टेज केलेल्या आहे. ते खाली तिथं बसणार, त्याला शेणानं सारवलेलं आहे. गाईच्या सडा टाकलेला आहे. रूममध्ये राहतं, गाईचं शेणानं सारवावं लागते. दुरून दर्शन करायचं असते. काही घेत नाही, फक्त नारायण. पण असे त्यागी महात्मा आज येणार आहेत आणि त्यांचे आपणा दर्शन होणार आहे. खूप नुसतं दुरून दर्शन झालं तरी बजाल लक्ष, अनेक जन्माचा शिनभाग जात असते. हा लक्षात सर्वांनी समजून घ्यावं. आणि पतमेडा येथून काही येतं स्टॉल लागलेला आहे. विश्वातली मोठी गोशाळा आहे. दत्त शरणानी महाराज, राजस्थान, सातोर जिल्हा. महान तपस्वी योगी पुरुष. 9 वर्षे हिमालयामध्ये त्यांनी साधना केली. हिम नदीचं पाणी पिऊन आणि तोळाभर गुळ रोज खाऊन त्यांनी 9 वर्ष साधना केली. त्यांना शंभू महादेवाची खूप मोठी कृपा झाली आणि त्यांना गोसेवा सांगितलं. राजस्थानमध्ये अकाल पडला, त्या काळात त्यांनी गोसेवा केली. आता 2 लाख गायी त्या आश्रमात, आता पीडित गायी. आता त्या गायीच्या त्या गोशाळेतून आपण गेल्या वर्षीसुद्धा कमीत कमी भरपूर मोठ्या प्रमाणात तूप आलं होतं इथं. आणि यावर्षीसुद्धा यज्ञाला तूप, सगळं गेल्या वर्षी तुपाचे पदार्थ, यावर्षी काय तेवढे तुपाचे पदार्थ नाहीत. यज्ञाला 15-20 क्विंटल तूप आले त्याच गोशाळेचं. आणि कोणाला तूप वगैरे काही आयुर्वेदिक औषध, साबणी वगैरे सर्व काही लागत. गाईच्या गोमित्रापासून बनणारी जडीबुटी औषधं स्टॉल लागेल. ज्याला घ्यायचे त्याने घेऊ शकता ज्याच्या इच्छेप्रमाणे. पण अशा तऱ्हेची गाईची सेवा करत राहा. संताची सेवा करा. संताच्या आश्रमात झाडून काढा, स्वच्छता ठेवा. आणि जे कूलर लावले आहे त्या कूलरवर कपडे टाकू नका. बाहेर जरासं 5 मिनिटामध्ये कपडे, ऊन भरपूर आहे. का तर कूलरवर वायर जोड आहे, जॉईंट आहेत, कोटाना शाट लागल, काही वल्ल्यामुळं कूलरवर कोणी टाकू नका, कोण्या वायरवर टाकू नका. शाट लागल वरे टाकू नका. वरच्या याच्यावर कूलरवर टाकू नका, दिसायला चांगलं दिसत नाही. जे कपडे असते ते कपडे काढून घ्या. का तर ते कॅमेऱ्यामध्ये जातात, बाहेर चांगलं दिसत नाही. म्हणून कपडे सगळे बाजूला बाहेर टाकून वाळवून ठेवा. सर्वांनी मुक्कामी राहिलेल्या महिला मंडळाने सुद्धा आपापले कपडे, दागिने, सांभाळायचे दागिने, पैसे जास्त घेत. कुठेही दुकानमुक्त कार्यक्रम आहे आपला, कुठलंही दुकान आहे, प्लॅस्टिकमुक्त कार्यक्रम आहे. म्हणून सर्वांनी आपापल्या बॅगा सांभाळून, कमी पैशामध्ये कार्यक्रम आहे. तुम्हाला काही लागत नाही. का कुठं नारळ घ्यायचं नाही, उदबत्ती घ्यायची नाही, साखर घ्यायचं नाही, काहीच नाही. प्रसाद खायचा आणि बसायचं. हां, कथेमध्ये कोणी पाणी वाटू नका. पहिलीच आपल्याला घ्यायचं तर एखादी बॉटल जवळ घेऊन बसा. कोणी उठून पाणी घ्यायचं नाही, बोलायचं नाही, चावचाव करायचं नाही. महिला मंडळ जागेबद्दल, याच्याबद्दल, कशाबद्दल. जेव्हा खेळू लागल्या उचून पावली त्या टायमाला शांत बसायचा. आवाज यायला, काल बराच महिला मंडळाचा आवाज येऊ देऊ नका. शिस्त बसा. कोणी काही आवाज येऊ नये. मध्ये कथेला विक्षेप होते, महाराजांचं मन विचलित होते. त्याच्यामुळे एकाग्र झालेलं मन पुन्हा कथेतून बाजूला जाऊ नये. याच्यात तुम्ही सुद्धा तितकंच शांत एकाग्र कथा ऐका. खूप छान कथा होत आहे. महाराजांचं लक्ष, त्यांची दृष्टी तुमच्याकडे पडली पाहिजे याच्याकडे लक्ष ठेवा. खूप सुंदर कथा आहे. अति गोड आवाज आहे. हा लक्षात. गेल्या वर्षी शिवपुराण झालं, यावर्षी रामायणाची कथा अकस्मात झाली. शंभू महादेवाची ही कृपा. शिवपुराण एकदा इथं व्हावं अशी इच्छा होती आणि मलकपीठ महाराजांच्या मुखातून आपल्याला कथा ऐकायला मिळाली. त्यांचंसुद्धा इथं कृपा आहे. अनेक साधू संतांची कृपा आहे. अनेक गुरुवर्यांची कृपा आहे. गेल्या वर्षी श्रीशैल्य जगद्गुरू, उज्जैन जगद्गुरू आणि केदारपेठा जगद्गुरू, भीमाशंकर,
जगद्गुरू हे सुद्धा इथं आले. त्यांनी यावर्षी गोपाळजवळ खूप मोठा कार्यक्रम केला. ते महाराजसुद्धा इथं जगद्गुरू येथून महास्वामी जे इथं आल्यानंतर अति आल्हाद झाले आणि त्यांच्या कृपेचा प्रसाद. श्री शैलेश जगद्गुरू आले, त्यांनी प्रवचन केलं आणि त्यांचा आशीर्वाद होईल. उज्जैन जगद्गुरू आले, त्यांनी कृपा करून गेले म्हणून हे कार्यक्रम आहे. त्यांच्या कृपेचा हा प्रसाद आहे. नाही माझ्या मेहनतीचं, माझ्या कष्टाचं अजिबात नाही, धावपळ केल्यामुळे झालं अजिबात नाही, शंकाच नाही. लक्षात ठेवा, ही संताची कृपा आहे. केदारपीठाची जगद्गुरू 15 मिनिटासाठी मला वेळ आहे म्हणजे स्टेजवर येतं, स्टेजवरून जातं म्हणजे 2-3 घंटे थांबले. स्वयंपाकघरात फिरले, चपात्या बघले, गोड पदार्थ बघितले, यज्ञशाळा फिरून बघितले, गोशाळेमध्ये गेले, सर्व मंदिर परिसर बघून चला म्हणे कोठे चला म्हणे कोठे चला म्हणे असा आल्हाद होते. 15 मिनिटासाठी फक्त आले होते बघा. आणि थांबले किती वेळ लागू दे म्हणे, मला चल म्हणे दाखव म्हणे, सगळं दाखव. चपात्या हातात घेऊन बघले, सगळं. किती मोठा आशीर्वाद, हे त्यांच्या आशीर्वादाचा प्रसाद आहे. नाही तर माझी काय अवकात नाही करण्याची. एवढं गेल्या वर्षी एवढं की यावर्षी कसं शक्य आहे, हे शक्य नाही असं. हे त्यांच्या कृपेचं असं. केदारपीठ जगद्गुरूंनी खूप मोठी कृपा, तिन्ही जगद्गुरूंनी खूप मोठी कृपा केली. काशी जगद्गुरू आम्ही प्रयागच्या कुंभमध्ये जाऊन त्यांना दर्शन करून आशीर्वाद घेऊन आलो होतो. त्यांनी कार्यक्रम खूप छान होता म्हणजे त्यांनी सुद्धा आशीर्वाद. माहूरगडला गेलो तो मालकाकडं, त्यांनी मी आशीर्वाद. अनेक संतांच्या आशीर्वादाचा हा प्रसाद आहे. हे म्हणून नियोजन करून कार्यक्रम नाही, हे संतानं दिलेला प्रसाद आहे. म्हणून पुढे अजून असं व्हावं, असं तमलूरच्या आप्पा आपल्यावर गुरुमाया कृपा करायसाठी आली. त्यांनी आशीर्वाद दिला की पुढे बी असे कार्यक्रम होतील. लक्षात, हे संताचं हृदय. म्हणून लोण्यापेक्षा, आणि हे शब्द खाली जात नसतात, लक्षात ठेवा. फक्त आपलं लक्ष पाहिजे, आपलं लक्ष त्यांच्या चरणाकडं पाहिजे, त्यांच्या वैभवाकडं नाही, त्यांच्या स्वरूपाकडं नाही. लक्ष ज्याचं चरणाकडं आहे तेथं काही उणीव राहत नाही. आणि गुरु माऊली कृपा केल्याशिवाय राहत नाही. कृपा कर म्हणायची गरजच नाही, आल्हाद होते. हे बघा, आता मी तुम्हाला बोलता बोलता राहून गेलो. गाय वनात चरा जाते, हिरवागारा चारा, खाण्यात लक्ष असते का? नसते. लक्ष कुठं असते? पिल्ल्याकडं. तसं व्यंकट नावाचं शरीर हे आप्पाचं पिल्लू आहे आणि पिल्ल्याकडं लक्ष राहणारच आहे. लक्षात, छोट्या बाळाकडं लक्ष राहतेच. छोट्या बाळाकडं लक्ष राहत नाहीचं, राहते की नाही? तुम्ही लेकराला लहानाचं मोठं केलं की नाही? अनुभव आहे की? लेकराकडं लक्ष राहते. गुरुमाया आपल्यावर सदैव कृपा करत असते. म्हणून तुम्ही सर्वजण संताच्या चरणाकडं लक्ष द्या. सगळं चरणामध्ये सगळं दडलंय, सगळं विश्वाची संपत्ती त्या अंगुष्ट्यामध्ये दडलेली आहे, अंगुष्ट्यामध्ये दडलेली आहे. म्हणून शंभो महादेव प्रसन्न करायचा असेल तर गुरुचरणावर दृढ भाव ठेवा. गुरुकृपा आपल्यावर आपापच होते. म्हणून सर्वांना आजूबाजूला बसलेले असतील, हिंडत फिरत असतील, स्वयंपाकघरात सर्वांनी कथामंडपामध्ये येऊन बसणे. कथामंडपामध्ये शिस्त बसणे. एकूण बसणारी पुरुष मंडळीसुद्धा शिस्त बसणे. येतं पत्रकार आहे, थोडीशी जागा पत्रकारासाठी जरा 5-6 खुर्च्या शिल्लक ठेवा जरासा. आणि हां येतं समोर कोणी बसायचं नाही, त्यांची व्यवस्था जरासं बाजूला करावं लागते. का तर त्यांना एक चांगल्या तऱ्हेचं बसण्याची व्यवस्था, त्यांच्या भोवताल महाराजाच्या, दत्तधामच्या महाराजाच्या भोवताल त्यांची शिष्यमंडळी बसणार आहे. म्हणून आजच्या दिवस पाहुण्याला बसू द्यायचं. सर्वांना खूप खूप असे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आवाज मोठ्यानं म्हणा, 4 घात जास्त जाते. आज काहीतरी बुंदी आहे म्हणा, गोड गोड गेलं पाहिजे चांगलं. आता गणेशला सांगितलं जरा नवीन नवीन पदार्थ काही सांगा आचार्याला, मला जरा नवीन पदार्थ करायला सांगा. तुम्हाला गोड गेलं पाहिजे. ओम नमः शिवाय म्हणल्याशिवाय कसं जाईल? जरासं जोऱ्यानं म्हणा. या संसारामध्ये आपण आधी बुटकळ्या खालो, लक्षात ठेवा. 365 दिवसाचे 7 दिवस, 358 दिवस तुमच्याकडं हातं, त्याच्यातले 4 दिवस गेले, 4था दिवस होय. जरा ओम नमः शिवाय चांगल्या तऱ्हेनं नमः शिवाय. ओम शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सर्वांना आशीर्वाद. परमरहस्य ग्रंथ बसलेल्या लोकांना